नमस्कार. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे. 6 खासदार एकनाथ शिंदेंच्या सोबत जात असतानाच काही आमदारसुद्धा पुन्हा फुटीच्या मार्गावर आहेत, अशी बातमी येऊन धडकल्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना आता खडबडून जागी झाली आहे. आणि पुढच्या टप्प्यामध्ये जर आमदार फुटत असतील आणि वारंवार आमचा पक्ष फोडत असेल, तर या पुढच्या काळामध्ये जो फुटेल त्याला आम्ही सोडणार नाही, त्याला फोडून काढल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड इशारा खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीमध्ये दिला आहे. दरम्यान दिल्लीमध्ये आज वेगाने घडामोडी घडत आहेत. या गटाला मान्यता मिळत आहे का, याकडे लक्ष लागलेलं असतानाच आता दिल्लीमध्ये शिवसेनेने म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने खासदारांची बैठक बोलावली आहे आणि या बैठकीला सर्वच्या सर्व खासदारांना बोलावण्यात आलेलं आहे. अर्थात आता शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत यांनी बोलावलेल्या या बैठकीला जर खासदार गैरहजर राहिले तर उद्धव ठाकरेंचा पक्ष त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करू शकतो आणि त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावू शकतो. त्यामुळं पुढच्या टप्प्यामध्ये आता दोन शिवसेनेमधला वाद पहिल्यासारखाच कायदेशीर बाबींवर आणि पुन्हा एकदा आज विधानसभेमध्ये जसा गाजला होता तसा हा मुद्दा आता लोकसभेच्या पटलावर गाजणार असं दिसतं आहे. शिवसेनेसोबत अजून 3 खासदार हमखासपणे कार्यरत आहेत. राजाभाऊ वाजे यांचा त्यामध्ये समावेश आहे. राजाभाऊ वाजे यांनी काल अत्यंत बोलकी अशी प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भात दिलेली आहे. आणि अजूनही असं बोललं जात आहे की 2 खासदार पुन्हा परत येण्याच्या मनस्थितीमध्ये आहे किंवा येऊ शकतात, पण येत्या काही तासामध्ये हे चित्र स्पष्ट होणार आहे. त्या 2 खासदारामध्ये अर्थातच नाव घेतलं जात आहे ते ओमराजे निंबाळकर यांचं आणि खासदार संजय दिना पाटील यांचं. हे 2 खासदार पुन्हा जर परतले तर राहिलेले 4 खासदार कदाचित अपात्रसुद्धा ठरू शकतात. त्यामुळे त्यांची खासदारकी जर धोक्यात येणार असेल तर तेही परततील, अशासुद्धा चर्चा सुरू झालेल्या आहेत. अर्थात याला कुठल्याही पद्धतीचा दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे आत्ताच्या घडीला तर अशी स्थिती आहे की 6 खासदारांचा जो गट आहे तो एकनाथ शिंदेंच्या पक्षामध्ये विलीन होईल आणि या शिवसेनेला रामराम करून जय महाराष्ट्र करून तो दुसऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश करेल. त्यांना वेगळ्या गटाची मान्यता मिळण्याची शक्यता सुतराम दिसत नाही. दुसऱ्या बाजूने आज जर बैठकीला गैरहजर राहिले हे 6 खासदार, तर त्यांच्यावर जो व्हीप बजावलेला आहे त्या व्हीपमध्ये आणखीन 2-3 महत्त्वाची कारणं दिलेली आहे बैठकीची. 2-3 कारणांमुळे जर या खासदारांची खासदारकी धोक्यात आली तर मात्र मोठी पंचायत होणार आहे आणि एकनाथ शिंदेंचं हे सगळं ऑपरेशन जे आहे ते पूर्णपणे फेल ठरणार आहे. आणि एकनाथ शिंदेंचं ऑपरेशन फेल ठरावं अशी यावेळी भाजपची सुद्धा अंदरुनी इच्छा दिसते आहे. कारण हे सगळं ऑपरेशन करताना त्यांनी भाजपकडनं कोणत्याही प्रकारचा ग्रीन सिग्नल घेतलेला दिसत नाही आहे. त्यामुळं जर हे ऑपरेशन फेल झालं एकनाथ शिंदेंचं कोणत्याही अर्थाने, विशेषतः कायदेशीर बाजूने जर भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदेला संसदीय राजकारणामध्ये मदत केली नाही की वेगळा गट स्थापन करणं आणि त्याला विलीन करून घेणे किंवा दुसऱ्या बाजूने जर दुसऱ्या शिवसेनेचा व्हीप बजावण्यात आला तर त्या संदर्भामध्ये लोकसभेचे अध्यक्ष काय निर्णय घेतात या सगळ्या गोष्टी आता भाजपच्या हातामध्ये येऊन पडलेल्या आहेत. त्यामुळं एकनाथ शिंदेंना हे ऑपरेशन करताना भाजपला विचारायला पाहिजे होतं, त्यांचा विश्वास मिळवायला पाहिजे होता. तो त्यांनी मिळवलेला दिसत नाही आहे, हे यातून स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळं खासदारांच्या पाठोपाठ जर एकनाथ शिंदे आमदारही फोडत असतील तर भारतीय जनता पक्षाला हे कुठेतरी महागात पडेल असं दिसतं आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्ष आत्ता खासदारकीच्या वेळेसच एकनाथ शिंदेंना अडचणीत आणतो का हे सुद्धा महत्त्वाचं विषय ठरणार आहे. येत्या काही वेळांमध्ये नेमकं काय घडतं, आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. आजच्या दिवसामध्ये दिल्लीतील घडामोडीवर शिवसेनेची फूट, नंतर पुन्हा आमदारांची होणारी फूट आणि कायदेशीर बाबींची एक चौकट की ज्या मुद्द्यांवर 2 शिवसेना एकमेकांसमोर लढू शकतात हे सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची मुद्दा हे भारतीय जनता पक्ष ऑपरेशन टायगरवर फार काही पोटतिडकीने बोलताना दिसत नाही किंवा फार असं उत्साहाने बोलताना दिसत नाही. त्यामुळं भारतीय जनता पक्ष नेमकं काय करणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे. ते जोपर्यंत गुलदस्त्यात आहे तोपर्यंत एकनाथ शिंदेंना सुद्धा त्यांचा किती सपोर्ट मिळेल आणि कसा मिळेल. सपोर्ट तर वरवर ते करतीलच, पण आतून काय होईल हे सांगता येत नाही. तर आतून काय होईल या सगळ्या गोष्टीवर आपलं लक्ष असणार आहे. त्यामुळं आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.